आयुरा. आता रवी त्याचं मेन टार्गेट होता. मॉन्टीने त्याला फ्रेंड बनवून त्याचा बराच ब्रेन वॉश केला होता. रवी दारूच्या आहारी गेल्याने मॉन्टीसारखाच विचार करू लागला होता. इथून पुढे राकेश, मॉन्टीला बोलावून घे. अधिराजने त्याच्याकडे बघून सांगितलं. येस बॉस. म्हणून राकेश कामाला लागला. अधिराजचं डील संपवून 4 महिने होत आले होते. अधिराजला आता आपला प्लॅन वर्क करायचा होता. आयुष, बॉस झालं, खूप जगलास. आत्ता तुझी वर जायची वेळ आली. नाही नाही, मी ती वेळ आणली समज. दात ओठ खात आणि हाताच्या मुठी घट्ट करत अधिराज म्हणाला. इतक्यात दरवाजा वाजला. कम इन. त्याने आवाज दिला तसं मॉन्टी आत आला. मॉन्टीने त्याला सगळी माहिती पुरवली. बॉस, रवी आयुषला मारायला तयार झाला आहे, मॉन्टीने सांगितलं. ठीक आहे, त्याला घेऊन ये भेटायला, नाहीतर आरवसारखा निघायचा. बघू दे मला एकदा त्याला, अधिराज म्हणाला. सर, त्याला पिस्तूल चालवता येत नाही, पण इतर कोणी मारलं तर गुन्हा कबूल करायला तयार आहे, मॉन्टीने स्पष्ट केलं. ओके, तू जा. अधिराजने सांगितलं तसा मॉन्टी लगेचच तिथून निघून गेला. बॉस समोर थांबणं म्हणजे क्षणाक्षणाला मृत्यूला आपल्या जवळ बोलवण्यासारखं होतं. अधिराजने राकेशला बोलावून घेतलं. राकेश, मॉन्टीने सांगितलं रवी आपल्यावर आरोप घ्यायला तयार आहे, तर एक काम कर, आपल्यातल्या एका सिक्युरिटी गार्डला बोलाव, अधिराजने राकेशला सांगितलं. राकेश बाहेर आला तर समोरच त्याला शुभ दिसला. त्याला हाताने आपल्याकडे बोलावून घेतलं त्याने आणि अधिराजकडे घेऊन आला. कम. अधिराजने शुभला जवळ बोलावलं. व्हॉट इज युअर नेम? अधिराजने त्याच्याकडे रोखून बघत विचारला. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताना एक क्षण शुभचे हार्टबीट स्किप झालेच होते, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. शुभ. शुभने एकदम संक्षिप्तपणे आपलं नाव सांगितलं. ओके, लिसन केअरफुली. आपल्याला एका माणसाला मारायचं आहे, पण आरोप तुझ्यावर येणार नाही, तो दुसरा कोणी घेईल. फक्त त्या जागेवर तुझी काहीच ओळख न दाखवता पिस्तूल चालवायची आहे. अधिराज शुभला एकदम विश्वासात घेऊन आपला प्लॅन सांगत होता. रवीचं नाव जरी अधिराजने घेतलं नव्हतं तरी त्याच्या शार्प कानांनी याआधी झालेला विषय ऐकला होता. शुभसुद्धा त्याचा सच्चा गार्ड असल्यासारखं त्याचं प्रत्येक बोलणं मन लावून ऐकत होता. येस बॉस, मी हे काम करायला तयार आहे, शुभने अधिराजला सांगितलं. कारण त्याच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. एकतर मरण किंवा मग मारणं. मग शुभने मारणं निवडलं. त्याला देवेशवर फार विश्वास होता. त्याला सांगितलं तर तो नक्कीच यातून मार्ग काढेल हा विश्वास होता त्याला. अधिराजला एक माणूस हवा होता जो त्याच्या टीमचा नसेल. त्याच्या टीमचा कोणीही हे काम करायला घाबरला नसता. पण अधिराजलाच या सीनमध्ये कुठेच यायचं नव्हतं आणि रवी त्याचं काम सोपं करणार होता. त्याला फक्त आपला एक माणूस द्यायचा होता जो आपली ओळख लपवण्यात यशस्वी होईल. कारण आयुषला मारण्यात अधिराजचा हात आहे असं जर आयुराला कळलं तर तिच्या चप्पलजवळ सुद्धा त्याला उभं करणार नाही हे माहीत होतं अधिराजला. अधिराजने बेस्ट प्लॅनिंग बनवलं होतं. त्या दिवशी शुभ जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने सगळं देवेशला फोन करून सांगितलं. देवेशच्या माहितीनुसार रवी आयुराचा मामेभाऊ होता. तो काय यात पडत आहे? रवी इतके दिवस शांत असल्यामुळे देवेशला काहीच कळलं नव्हतं. पण ह्या सगळ्यात रवीचा हात आहे हे ऐकून तोही शॉक झाला होता. कदाचित हे एकतर्फी प्रेमच असेल जे इतक्या खालच्या थराला पोचलं होतं. शुभ तिथे असल्याचा फायदा झाला. नेमकं हे काम शुभलाच मिळालं होतं. त्यामुळे त्याला सगळं प्लॅन कळलं होतं आणि यापुढेही कळत राहणार होतं.
त्यानुसार देवेशला पुढचं पाऊल उचलायचं होतं. आदिराज आता दिवसेंदिवस तो आयुराच्या विचाराच्या अधीन होत चालला होता. तो तिच्या विचाराने अक्षरशः घेरला होता. इतका तो कधी आयुराच्या विचारात अडकला हे त्याचं त्याला सुद्धा कळलं नव्हतं. निधीचा विचार मनात होता तेव्हाही तो एवढा कधीच रेस्टलेस फील करत नव्हता. त्यापेक्षा जास्त तो आयुराच्या विचाराने करायचा. आयुराला कामावर बोलायचा प्रयत्नही त्याने केला होता, पण आयुराने साफ नकार दिला. निधीला सोडायला यायचा बहाणा करून घरी यायचा तो, पण आयुषने आयुराला बाहेर यायचं नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे आदिराज आला तर ती बाहेरच यायची नाही आणि म्हणूनच आदिराजला ती दिसायचीच नाही. आदिराजला हे सहन होत नव्हतं. त्याने मनातून आयुषचा लवकर काटा काढायचा ठरवला. ह्या सगळ्यात 6 महिने निघून गेले होते. आता आदिराजचा प्लॅन वर्क करायची वेळ होती. आयुषला मारायचा पक्का प्लॅन घेऊनच आणि रवीला हाताशी धरूनच तो आला होता आता. आणि रवी फायनली तयार झाला होता. त्याला आदिराजने प्रॉमिस केलं होतं की शिक्षा झालीच तर तो रवीला जेलमधून सोडवेल. आदिराजकडे आयुषचं पूर्ण शेड्यूल काय होतं याची खडानखडा माहिती पुरवली जात होती. त्यात कधीच चेंज नव्हता. तो सकाळी उठून कामाला जायचा, घरी येऊन फ्रेश होऊन पुन्हा दुकानात जायचा. आदिराजच्या माणसांनी त्याला आयुषचं पूर्ण शेड्यूल सांगितलं होतं. आता अवनी सुद्धा चांगलं दुकान सांभाळत होती. तिच्यात फारच बदल झाला होता. ती आराध्यमुळे दुखावली गेली होती तरी शेवटी तिचं प्रेम होतं आराध्यवर. आराध्याने तिला 3-4 वेळा विनंती केल्यावर ती बाळाचा विचार करायला तयार झाली होती. त्यासाठी आराध्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती. अवनी सुद्धा धरून बसणाऱ्यातली नव्हती. फक्त आराध्याचं तेव्हाचं वागणं तिला खूप दुखावून गेलं होतं, म्हणून तिला त्यातून पुन्हा जायची हिंमत नव्हती. पण आराध्याने माफी मागून तिला समजावलं तेव्हा कुठे ती तयार झाली होती. आता आयुषने आईच्या फोनवरून देवेशला कॉल केला होता. देवेश, तुझं काम कुठपर्यंत आलं आहे? आयुषने विचारलं. अरे, मी तुलाच कॉल करणार होतो, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, देवेशने लगेचच सांगितलं. हां बोल ना, आयुष एकदम सिरियस होत म्हणाला. आदिराज तुझ्यावर फार बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याने प्लॅन बनवला आहे. तुला तो मारू इच्छित आहे. हे मी कधीच होऊ देणार नाही. देवेश एकदम आवेशात येऊन बोलत होता. त्याला आदिराजला आत्ताच जाऊन उचलावं आणि बदडावं चांगलं असं वाटत होतं मनाशी. तुला नेमकं काही क्लू मिळाला आहे का याबाबत? आयुषने विचारला. कारण ज्या अर्थी देवेश एवढं भडकून बोलत होता म्हणजे त्याला ह्याबद्दल ठोस कळल्याशिवाय तो असं बोलणारच नाही हे आयुषला चांगलं माहिती होतं. आयुष, आदिराजने वहिनीच्या मामेभावाला हाताशी पकडून प्लॅन बनवला आहे आणि सुदैव एवढंच की ही जबाबदारी माझा मित्र जो आदिराजच्या सिक्युरिटीमध्ये टीममध्ये आहे त्या शुभवर सोपवली आहे त्याने. आणि त्याने मला कॉल करून सांगितलं हे सगळं. त्याला आदिराजचं ऐकावंच लागेल. जर नाही ऐकला तर आदिराजला संशय येईल आणि माहिती जाऊ दे त्याचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे पुढचं काय प्लॅन असेल ते तो मला सांगेलच आणि त्याप्रमाणे मी तुझ्याशी बोलेनच. पण त्याआधी जर काही गडबड वाटली तर तू स्वतः लक्ष ठेव. तुझ्यासोबत माझा एक माणूस ठेवतो म्हणजे बरंच पडेल, देवेश काळजीने म्हणाला. त्याला आयुषची खूप जास्त काळजी वाटत होती. देवेश, तू असताना मला कसलीच भीती नाही, आयुष बिनधास्तपणे म्हणाला. आणि देवेशची काळजी कितीतरी पटीने वाढली त्याचा विश्वास बघून. आयुष, आपल्याला खूप सावध राहावं लागेल. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. एवढ्या गंभीर गोष्टीला आपण एकदम लाईटली नाही घेऊ शकत. आपल्याला एक स्ट्रॉंग प्लॅन बनवायला लागेल जो आदिराजचा प्लॅन फेल करेल. म्हणत देवेशने आयुषला आपल्या डोक्यात चालू असलेला प्लॅन
त्याला लगेच सांगितला. ठीक आहे, तू म्हणशील तसंच मी करेन. आयुषनेही देवेशला आश्वस्त केलं. पण तू खूप काळजीपूर्वक राहा. देवेशने तरीही त्याला काळजी घ्यायला सांगितली होती. हो, आयुषने त्याला आश्वस्त करत म्हणाला. आयुषने कॉल कट केला होता, पण विचारात हरवला होता. का रवी त्याच्या मागे लागला असेल? त्याचं खरंच आयूवर प्रेम आहे? पण माझ्या आयूला माझ्यापासून कोणीच बाजूला करू शकत नाही. मग तो रवी असो वा धीराज. तो आपल्या बेडरूममध्ये पोचला. आता आयुरा किचनमध्ये होती. संध्याकाळी ती नाश्ता आणि चहा बनवून ठेवायची. फ्रेश होऊन जसा तो बाहेर गेला, आयुरा त्याच्यासाठीच पाणी घेऊन आली. आयुषने पाणी घेऊन तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. आता घरात असल्यामुळे ती घरातलं सर्व काम करत होती. त्यामुळे थोडीशी थकलेली दिसत होती. केस विस्कटलेले होते. चेहराही थोडा उतरलेला दिसत होता. ती पाणी देऊन लगेचच चहा नाश्ता घेऊन आली. आयु, तू केलं का नाश्ता? ती आयुषसमोर नाश्ता ठेवून जातच होती की आयुषने घाई करून तिचा हात पकडला आणि प्रेमाने विचारला. आयुराने त्याच्या हातातून आपला हात सोडून घेतला. कोणी त्यांना असं करताना बघत तर नाही ना, या भीतीने तिने लगेच आजूबाजूला बघितलं. आयु, तू घरात राहिलीस, वहिनी दुकानात जायला लागली तेव्हापासून तू खूप थकून गेली आहेस. माझ्याकडेही जास्त लक्ष देत नाहीस. आपल्याला बाळाचा विचार करायचा आहे. आयुषने तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतला होता. ह्यावेळी त्याने तो घट्ट पकडला होता. आयुराला कितीही लाज वाटली, कोणीही बघेल अशी भीती वाटली, तरी ती सोडवून घेऊ शकत नव्हती त्याच्या हातातून. अहो, आयुरा त्याला काही बोलणारच की त्याने लगेच ओढून तिला आपल्याजवळ घेतलं. आयु, हल्ली तू खूप दमतेस असं दिसतंय. माझ्याकडे लक्षच देत नाहीस तू. आत्ता आपल्याला लग्नाला वर्ष होत आले. मला वाटतं मी घरात एखादी तुझ्या मदतीला बाई ठेवावी. आयुष तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. नको, कशाला, काही गरज नाही, मी करते सर्व. आयुरा म्हणाली. अगं पण तू थकून जातेस, त्याचं काय? मी जवळ घ्यायच्या आधीच झोपतेस, माझं कसं होणार? त्याने प्रेमाने तिच्याकडे बघत विचारलं. त्याच्या ह्या गोड बायकोला त्याला सर्व सुख द्यायचं होतं, कुठेच कमी पडायचं नव्हतं. ती थकते, बेडवर पडल्या पडल्याच झोपते. त्यामुळे साधे प्रेमाचे 2 शब्द तिच्यासोबत बेडरूममध्ये बोलले जात नाही, म्हणून आयुष थोडा परेशान झाला होता. आयुराकडे एकटक बघून तो विचारत होता. काही नाही, तुम्ही येऊन जाऊन त्याच विषयावर येता, बाकी तुम्हाला काही दिसतच नाही. ती थोडं रागवत म्हणाली. एक मुलगा आणि एक मुलगी लग्नबंधनात का अडकतात? टेल मी. आयुष तिच्याकडे बघून मिश्किल हसत म्हणाला. जावा तिकडे, तुम्ही दिवसेंदिवस ना बिघडत चाललाय. मला काही सांगायचं नाही तुम्हाला, सोडा. आईने बघितलं ना तर आत्ता काही नाही बोलणार. तुम्ही नसताना ऐकवतील मला. ते नाक फुगवतच म्हणाली. पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तर मी आई येईपर्यंत सोडणार नाही. आयुष तिला चांगलाच खिजवत होता. आयुष, सोडा मला, मी काही उत्तर देत नाही बसणार तुम्हाला. ती त्याच्यापासून दूर जायला धडपड करत होती. नो, मी काही ऐकणार नाही. आयुष हट्टालाच पेटला बघून आयुराला आता या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं कळेना. काय सांगू? शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी की मग आपला वंश वाढवण्यासाठी की अजून काही असेल? तिला मोठा यक्षच प्रश्नच पडला होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.
धन्यवाद.